नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस 38 बघूया। त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय दिला आहे, ड्रॉ एक्स वाय झेड डब्ल्यू अँड नेम द फॉलोइंग्स। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला स्क्वेअर काढायचा आहे आणि एक्स वाय झेड डब्ल्यू आणि याच्यामध्ये तुम्हाला जर लेबलिंग करायचं आहे किंवा नावं द्यायची आहेत आणि त्यानंतर दिलेले क्वेश्चनचं ॲन्सर तुम्हाला लिहायचं आहे। बघा, मग आता आपण इथं आपलं जे स्क्वेअर आहे तो ड्रॉ केलेला आहे, एक्स वाय झेड आणि डब्ल्यू। ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन काय झालं, द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल। म्हणजे काय, जोडी द्यायची आहे। कशाची जोडी लिहायची आहे तुम्हाला, तर अपोजिट अँगलचं तुम्हाला जोडी लिहायचं आहे। त्यांना आपण बघूया अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा अपोजिट अँगल्स कुठले आहे बघा, तुमचं एक्स अँगल एक्स, त्याला अँगल तुम्ही एक्स म्हणू शकता आणि त्याचा अपोजिट अँगल तुमचा काय असणार आहे, अँगल झेड असणार आहे। ठीक आहे, बघा समोरासमोर तुम्हाला हायलाईट करून दाखवलेलं आहे, अँगल एक्स त्याचा अपोजिट अँगल तुमचा अँगल झेड। ठीक आहे, आता सेकंड काय असणार आहे, आणखी अपोजिट अँगल बघा, अँगल तुमचा वाय आणि अँगल डब्ल्यू हे देखील काय आहेत, अपोजिट आहेत, म्हणजे एकमेकांचे विरुद्ध आहेत। ठीक आहे, मग कोणांची विरुद्ध जोडी तुम्हाला लिहायला सांगितली आहे, त्यामुळे आपण काय घेतलं, अँगल एक्स अँगल झेड अँगल वाय आणि अँगल डब्ल्यू हे त्यांची काय जोडी आपण इथं लिहिली आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा द पेअर्स आपण व्यवस्थित लिहून घ्या, द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स, अँगल एक्स अँड अँगल झेड। ठीक आहे, आणि अँगल वाय अँड अँगल डब्ल्यू। ठीक आहे, हे काय झालं, अपोजिट अँगलचं पेअर आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघणार आहे, हे अपोजिट याचा अर्थ बघा, अपोजिट म्हणजे काय, एकमेकाचे विरुद्ध असले पाहिजेत। ठीक आहे, अपोजिट अँगल। सेकंड काय, द पेअर ऑफ अपोजिट साईड्स। आता अपोजिट साईड्स म्हणजे काय, एकमेकाच्या विरुद्ध असलेल्या बाजू। ठीक आहे, बघा याच्यामध्ये बघा तुमचे बघा कोणकोणते असणार आहेत बाजू एकमेकाच्या विरुद्ध। आता एक्स आणि वाय दिलेले आहे, त्याचे अपोजिट कुठले आहे, तुमचे डब्ल्यू आणि झेड असेल। ठीक आहे, मग एक्स आणि वाय आणि ह्याचे अपोजिट कुठले असणार आहे, तुमची डब्ल्यू आणि झेड असेल। बघा एक्स वाय आणि डब्ल्यू आणि झेड हे काय झाले, पेअर झाले। त्यांनी काय विचारलं, पेअर विचारलं तुम्हाला, तर पेअर बघा एक्स आणि डब्ल्यू आणि वाय आणि झेड। पुढचं असणारा पेअर कुठली, एक्स आणि डब्ल्यू वाय आणि झेड। ठीक आहे, हे झाले काय तुमचे अपोजिट झाले, दोन्ही बाजू अपोजिट आपण घेतले। म्हणजे काय, जे काय स्क्वेअर आहे ते क्वाड्रिलॅटरल स्क्वेअर तुमचा त्याचा आपण बाजू घेतलेल्या इथं। ठीक आहे, त्यानंतर आपण लिहून घेऊ एक्स वाय अँड डब्ल्यू झेड, तसंच काय डब्ल्यू एक्स अँड वाय झेड। ठीक आहे, त्यानंतर पुढचं थर्ड क्वेश्चन, द पेअर्स ऑफ ॲडजसंट साईड। ॲडजसंट म्हणजे काय, सबोत म्हणजे लगतची किंवा तिच्या लागून असलेली लगेच ॲडजसंट साईड। ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा आता कसं असतं घेणार आहे आपण बघा, तुमचं एक्सपासून तुम्ही स्टार्ट केला तर देखील चालू शकतं, म्हणजे एक्स डब्ल्यू। ठीक आहे, एक्स डब्ल्यू याची ॲडजसंट साईड कुठली असणार आहेत बघा, तुमचे ॲडजसंट साईड असणार आहे एक्स आणि वाय हे देखील असू शकतं। बघा एक्स डब्ल्यू याची त्याचं पेअर विचारलं, जोडी ॲडजसंट साईड कुठले विचारले, एक्स डब्ल्यू जी ॲडजसंट साईड कुठे असणार आहे, एक्स आणि वाय असणार आहे। तसंच बघा आपण वाय आणि झेड घेतला तर ह्याची कुठली असणार आहे, झेड आणि डब्ल्यू असणार आहे। आता तुम्ही काय करता, जे तुम्ही लाईन घेता त्याची जवळची बाजू ती तुम्हाला लिहायच्या आहेत। ठीक आहे, आता ते एक्स वाय घेतला तर एक्स वायची लगतची कुठली असणार आहे, वाय झेड असू शकते। वाय झेड घेतला तर त्याची लगतची असणार आहे झेड डब्ल्यू असणार आहे किंवा एक्स वाय दोन्ही असू शकतात। ठीक आहे, म्हणजे कसं असणार आहे, लागून असलेल्या दोन बाजू तुम्हाला त्याची पेअर तुम्हाला दाखवायची। म्हणजे काय, एक्स वाय घेतला तर एक्स वायची वाय झेड असू शकतो। ठीक आहे, वाय झेड घेतला तर त्याची लगतची बाजू झेड डब्ल्यू असू शकते। बघा तिच्यात दाखवले आपण वाय झेड आणि झेड डब्ल्यू। ठीक आहे, हां आता तुम्ही झेड डब्ल्यू याची ॲडिशन कुठली, एक्स डब्ल्यू हे पण दाखवू शकता। काय झेड डब्ल्यू याचं पण ॲडजस्टमेंट कुठली असणार आहे,
WX असेल किंवा XW असेल हे पण दाखवू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे काय लगतची बाजू पाहिजे आपल्याला, त्यासोबत असलेली लगतची बाजू ते तुम्हाला लगेच दाखवायला सोपं जाऊ शकतं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये व्यवस्थित दाखवले तुम्हाला XW त्या लगत XY त्या लगत YZ ज्या लगतची बाजू किंवा ॲडजस्टंट बाजू ZW आणि पुढचं काय सांगा तुम्हाला WZ आणि XW. ठीक आहे, हे झालं सगळं. आता व्यवस्थित आपण लिहून घेऊया. बघा XW XY XY YZ त्यानंतर YZ ZW. ठीक आहे, ZW किंवा YZ किंवा YX असं दिलेलं आहे. चौथा क्वेश्चन काय, द पेअर ऑफ ॲडजस्टंट अँगल, म्हणजे इथं काय लगतचे कोण सांगितले. कोण मग लगतचे कोण कुठले आहेत बघा. लगतचे कोण तुम्हाला सांग म्हणजे काय जवळजवळ आलेले कोण. मग अशी भेटलं आपण काय अपोजिट अँगल्स भेट होते. आता तिच्या लगतचा अँगल बघायचा आहे. अँगल X आणि अँगल Y हे काय असणार आहे त्याच्या लगतचं कोण असणार आहे. ठीक आहे, तसेच बघा आता X आणि W हा पण लगतचा असू शकतो. X आणि Y हा देखील लगतचा असू शकतो. Y आणि Z हा देखील लगतचा तुमचा असणार आहे. बघा इथं Y आणि काय सांगितले Z हा देखील तुमचे लगतचेच कोण आहेत. त्यानंतर Z आणि W पण असणार आहे. Z आणि W हा देखील काय असणार तुमचं लगतचा किंवा ॲडजस्टंट अँगल्स तुम्ही याला म्हणू शकता. Z आणि अँगल W. ठीक आहे, आणि W आणि X. ठीक आहे, म्हणजे आपण आता हेच व्यवस्थित लिहून घेऊया. काय सांगितलं बघा अँगल X अँगल Y त्यानंतर अँगल Y अँड अँगल Z तसंच अँगल Z अँड अँगल W. ठीक आहे, आणि अँगल W आणि अँगल X. त्यात काय सांगितलं बघा डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, म्हणजे तुम्हाला डायगोनल्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. डायगोनल्स कसं काढणार. डायगोनल्स आपण दोन आता त्याच्यामधून जर लाईन मागला म्हणजे दोन कोण जोडले आपण अपोजिट कोण दोन जोडले तर तिथं काय होतं डायगोनल तयार होतात. मग डायगोनल्स कुठले आहेत बघा. आता डायगोनल्स कदा X आणि Z आणि Y आणि W हे काय झाले डायगोनल्स झाले. बघा डायगोनल्स म्हणजे काय अपोजिट दोन अँगल तुम्ही काय केला जोडला तर डायगोनल XY आणि डायगोनल काय YW. ठीक आहे, त्यानंतर पुढचा बघा क्वेश्चन काय असणार आहे द नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वेज. ठीक आहे, मग या डिफरंट वेजनं ह्याचं जो काय तुमचा चौकोन आहे त्याचं म्हणजे जो काय तुम्हाला क्वाड्रिलॅटरल आहे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे नाव लेबलिंग करायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता बघूया द नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वेज म्हणजे काय जर लेबलिंग आपण करतो तर आपण त्याला काय करणार आहे कोणकोणत्या वेनं म्हणजे कुठल्या कुठल्या मार्गाने आपण त्याला वेगवेगळे नावं देऊ शकतो. ठीक आहे, तर बघा त्याच्यामध्ये कसं XY ZW म्हणजे स्टार्टिंग आपण केलं X पासून. ठीक आहे, म्हणजे जिथून स्टार्ट करता तिथनं ज्यापासून आपण लेबलिंग वेगवेगळं करू शकतो XY ZW. त्याच्यानंतर XW ZY. ठीक आहे, म्हणजे त्याच्या अपोजिटनं आपण घेऊ शकतो. सेम तसं तुम्ही काय करू शकता Y पासून स्टार्ट करू शकता YZWX किंवा YXWZ. ठीक आहे, म्हणजे आपण काय करणार आहे एक पॉईंट पकडला तर त्याच्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, आपण घेऊ शकतो ZWXY. सेकंड काय आपण घेऊ शकतो ZYXW. ठीक आहे, आणि लास्ट कुठलं असणार आहे बघा WXYZ सेम आणि त्यानंतर काय WZYX. WZYX. ठीक आहे, तर हे पूर्ण आपले क्वेश्चन सगळं झालेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला
ते कमेंटमध्ये नक्कीच करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.